तर नारायण राणेंना लोकसभेवर पाठवण्याचा भाजपचा प्लॅन आहे। काही राज्यसभा खासदारांना लोकसभेचं तिकीट देण्याचा मोदींचा प्लॅन असल्याची माहिती केसरकर यांच्याकडून मिळते। राणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले तर नक्कीच विजयी होतील असं केसरकर यांनी म्हटलं आहे। लोकसभा निवडावी की राज्यसभा हे त्यांनी ठरवावं असं केसरकर यांनी म्हटलं आहे। राणे साहेबांच्या संदर्भात नेमक्या मोदी साहेबांच्या काय योजना आहेत हे आत्ता मी सांगू शकणार नाही, कारण त्याच्याबद्दल राणे साहेबांना अधिकचं माहिती असणार। परंतु कुठूनही जरी ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे, त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही अशी आजसुद्धा परिस्थिती आहे। परंतु त्यांनी ती इलेक्शन लढवावी का की राज्यसभा लढवावी हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे। परंतु जे सर्वसाधारण धोरण आज ज्येष्ठ मंत्र्यांच्या बाबतीत केंद्र शासनाचं आहे, त्याप्रमाणे थेट निवडणुकीला अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना ते उतरवत आहेत, जे राज्यमंत्री सभेचे मेंबर आहेत। तर ह्याच्याबद्दल मी अधिक बोलू शकणार नाही। ह्याच्याबद्दल अधिक हे त्या पक्षाची लोक बोलू शकतील। फक्त एक नेते म्हणून आमचा त्यांना 100% पाठिंबा आहे।